कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यापुढे आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलताना 100 वेळा विचार कर। शक्यतो बोलूच नकोस, कारण या घरातल्या लोकांना तू अजूनही नीट ओळखत नाहीयेस। गुड नाईट। दुर्गा, अशी कशी ग तू भोळी? तुझ्या एजेबद्दलच्या एकनिष्ठतेचं मला खरंच कौतुक वाटतं ग। अगं पण प्रामाणिकपणाबरोबरच हुशारी तितकीच गरजेची असते, ती मात्र तुझ्याकडे नाही। हे सगळं मीच घडवून आणलं आणि तुला कळलंही नाही। प्रमोद आणि विराजच्या डिसिजननी आज मी खूप डिस्टर्ब होतो अंतरा। त्यांना अजूनही मी एवढा लहान समजतो की त्यांना प्रोटेक्ट करणं मला माझी ड्युटी वाटते। विराज सर आणि प्रमोद सर पहिल्यांदाच स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करू बघताय। आणि एजी, तुम्ही त्यांना साथ देण्याऐवजी जर त्यांना परवानगी नाकारलीत ना, तर भविष्यात त्यांना गरज होती तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना साथ दिली नाही, हेच कायम त्यांच्या लक्षात राहील। पण आज नीला जे काही बोलली त्याच्याने माझा सगळा पर्स्पेक्टिव्हच चेंज झाला। तू बोलल्यावर जसं शांत वाटायचं मला, तसंच काही क्षण मला असं वाटलं। आई म्हणते की तिला नीलामध्ये कधी कधी तू दिसतेस, तुझा भास होतो। एवढी बालिश असणारी मुलगी अचानक असं काहीतरी बोलून जाते, तेव्हा वाटतं की काय खरं काय खोटं, कशावर विश्वास करायचा कळत नाही ग। पण एक गोष्ट नक्की अंतरा, तुझी जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही। सॉरी सॉरी, मी जाते। नाही नाही थांब, तू बाहेर का चाललीस? तुम्ही तुमच्या बायकोशी बोलत होतात ना, म्हणजे मी पण तुमची बायकोच आहे, पण अंतरा जाऊ दे, मी जाते। थांब, नाही तू इथे थांबू शकतेस, जरा फ्रेश होऊन येतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।